नमस्कार मित्रांनो, ड्रीम होम म्हाडा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हाडा रजिस्ट्रेशन प्रोसेस. त्याकरिता आपल्याला गुगलवरती जाऊन housing.mahada.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे. ही म्हाडाची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला होम पेजवर रजिस्ट्रेशन प्रोसेस अशी एक टॅब दिसेल व त्याच बाजूला स्किप इंट्रो हे एक टॅब दिसेल. या दोन टॅबच्या उजव्या बाजूस भाषा बदलण्याकरिता लँग्वेजचा ऑप्शन दिलेला आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस 2025 करिता आपण पाहत आहोत. याकरिता काही डॉक्युमेंटची लिस्ट आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. त्या डॉक्युमेंटची लिस्ट बाबत आपण आता जाणून घेणार आहोत. म्हाडा लॉटरी 2025 करिता ही रजिस्ट्रेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर सर्वप्रथम आपण पाहूया याकरिता लागणाऱ्या आवश्यक बाबींची लिस्ट. सर्वप्रथम अर्जदाराकडे स्वतःचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे व तो आधारशी लिंक असणे हेही तेवढेच गरजेचे आहे. ईमेल आय डी, अर्जदाराचा स्वतःचा ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे व आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे ही तितकेच आवश्यक आहे. अर्जदाराला नंतर ॲप्लिकेशन करतेवेळी मोबाईल नंबरवर OTP येणार आहे. त्यामुळे आधार बेस ऑथेंटिकेशनला OTP येण्याकरिता आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. अर्जदाराचे पॅन कार्ड हे आधारशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांचा OTP अर्जदाराच्या मोबाईल नंबरवर येणार आहे. अर्जदार विवाहित असल्यास पती अथवा पत्नीचे आधार कार्ड व पॅन कार्ड हे एकमेकांशी लिंक असणे आवश्यक आहे. तसे नसेल तर ते अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने करून घ्यायचे आहे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता अर्जदाराला स्वतःचे डोमासाईल सर्टिफिकेट हे तहसील कार्यालयातून कलेक्ट करायचे आहे. डोमासाईल सर्टिफिकेट हे 1 जानेवारी 2018 पासूनचे असणे गरजेचे आहे किंवा त्या नंतरच्या डोमासाईल सर्टिफिकेट म्हाडा एक्सेप्ट करणार नाही. अर्जदाराकडे स्वतःचा उत्पन्नाचा पुरावा असणे अत्यंत आवश्यक आहे. अर्जदार जर नोकरी करत असेल तर ITR रिटर्न डिटेल ही उत्पन्नाचा पुरावा म्हणून चालू शकतात. अर्जदाराचा पती अथवा पत्नी नोकरी किंवा व्यवसाय करीत असल्यास त्यांच्या उत्पन्नाचा पुरावा अर्जदाराकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टी आपल्या जवळ असणे जेणेकरून आपण फॉर्म भरू त्यावेळी आपल्याला कमीत कमी अडचणी येतील. अर्जदार जर जात प्रवर्गातून फॉर्म करणार असल्यास त्याच्याकडे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. जसं की ST, NT, DT, VJ इत्यादी प्रवर्गातून अर्जदाराला आपला फॉर्म फिल करण्याकरिता सदरील कागदपत्रांची जरूरत आहे. अर्जदार कुठल्या विशेष प्रवर्गाची सवलत घेणार असेल तर त्याकडे त्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा जोडीदार मयत असेल तर अर्जदाराकडे त्याचे मृत्यू प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मित्रांनो, जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या ड्रीम होम म्हाडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओकडे वळू. आपल्याला होम स्क्रीनमध्ये
स्किप इंट्रो या टॅबवर क्लिक करायचे आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन प्रोसेसला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण स्किप इंट्रो या टॅबवर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्याला साइनअपचे होम पेज ओपन होईल. होम पेजवरती आपल्याला आपला पॅन क्रमांक म्हणजेच अर्जदाराचा पॅन क्रमांक नमूद करायचा आहे. पॅन क्रमांक नमूद करताना व्यवस्थित अल्फा न्यूमेरिकल पॅन क्रमांक पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये फिल करायचा आहे. त्यानंतर आय एम नॉट अ रोबोट या क्लिक करून आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे. त्यानंतर साइन अपची विंडो ओपन होईल. सर्वप्रथम आपल्याला आपला प्लॅन नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपले नाव व्हेरीफाय करायचे आहे. अर्जदाराला इथे आपला ईमेल ID नमूद करायचा आहे व अर्जदाराला त्याचा मोबाईल क्रमांकही इथे फिल करवायचा आहे. अर्जदाराला त्याच्या प्रोफाईलसाठी एक पासवर्ड याच टॅबवर निवडायचा आहे. पासवर्ड निवडल्यानंतर नेक्स्ट टॅबवर क्लिक करून साइन अप विंडोचे 2 OTP एक आपल्या ईमेलवर आणि एक मोबाईल नंबरवर आलेले असतील. ते OTP आपल्याला साइन अप बारमध्ये दिलेल्या जागी फिल करायचे आहे. अर्जदाराने OTP फिल करताना घ्यावयाची काळजी म्हणजे दोन्हीही OTP योग्यरित्या फिल करणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रोसीड टॅबवर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी साइनजीचे पेज ओपन होते. साइनजीला आपल्याला आधार क्रमांक नमूद करून कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल करताना अर्जदाराने व्यवस्थित कॅप्चा फिल करायचा आहे व कॅप्चा फिल केल्यानंतर नेक्स्ट टॅबवरती क्लिक करायचे आहे. साइनजी या ॲपकडनं आपल्याला एक OTP प्राप्त होईल. हा OTP आधार ऑथेंटिकेशन म्हणजेच आधार लिंक मोबाईल नंबरवर आलेला असेल तो पुष्टी करून कंटिन्यूवर क्लिक करायचे आहे. आपण डिजिलॉकर यूज करत असाल तर त्याचा पिन येथे टाकायचा आहे अथवा फॉरगेट पिन करून नवीन पिन जनरेट करायचा आहे. नवीन पिन जनरेट करण्याकरिता आपली डेट ऑफ बर्थ जी आधारवर आहे ती येथे टाकून नवीन पिन सेट करून घ्यायचा आहे. पिन सेट करताना रिपीटेड नंबर नसावे याची खात्री करायची आहे. आपण डिजिलॉकरला सक्सेसफुली पिन सेट केलेला आहे. आता आपण डिजिलॉकरला अलाउ करायचे आहे. आपण डिजिलॉकर सक्सेसफुली लॉग इन केलेले आहे. याचा ॲक्सेस आपण साइनजीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दिलेला. आपण आता रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या नेक्स्ट स्टेपकडे वळत आहोत. साइनजी आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेईल. म्हाडाने आता आधार आणि पॅन त्यावरनं अपडेट केले जाईल. आपण पाहत आहोत आपल्यासमोर व्हेरिफिकेशन स्टेपची कन्सेंट नावाची टॅब ओपन झाली आहे. यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड याचं व्हेरिफिकेशन आपण साइनजी थ्रू करणार आहोत. इथे आलो या टॅबवर क्लिक करून प्रोसीडवर आपल्याला क्लिक करायचे आहे. म्हाडाची ही रजिस्ट्रेशन प्रोसेस एकदम सरळ व सोपी असल्या कारणाने यामध्ये जास्त वेळ लागत नाही. अर्जदार सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर त्याला येथील सर्टिफिकेट डाउनलोड करून आपल्या कार्यालयाचा शिक्का घेऊन येसवर क्लिक करायचे आहे व ते तिथे अपलोड करायचे आहे. जर अर्जदार सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट नसेल तर त्याने
नोवर क्लिक करून प्रोसीडवर क्लिक करायचे आहे. अर्जदार स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई असल्यास त्याच्याकडे स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई ID कार्ड वर एम्प्लॉई नंबर असणे आवश्यक आहे. तसेच क्लिक हेअरवर क्लिक करून स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई सर्टिफिकेट डाउनलोड करून कार्यालयाचा शिक्का पण घ्यायचा आहे. तसेच यस या टॅबवर क्लिक करून ते तेथे अपलोड करायचे आहे. जर अर्जदार स्टेट गव्हर्नमेंट सर्वंट नसेल तर नो वर क्लिक करून प्रोसीड करायचे आहे. यानंतर अर्जदार जर म्हाडा एम्प्लॉई असेल व त्याला 5 वर्ष म्हाडा कार्यालयात काम करण्याचा अनुभव असेल तर अर्जदाराला म्हाडा एम्प्लॉई ID कार्ड हे यस या टॅबवर अपलोड करायचे आहे. जर अर्जदार म्हाडा एम्प्लॉई नसेल तर नो वर क्लिक करून प्रोसीडवर क्लिक करायचे आहे. अर्जदाराला डोमासाईल सर्टिफिकेट विथ बारकोड इश्यू केलेले असणे गरजेचे आहे. हे डोमॅसाईल सर्टिफिकेट अर्जदाराकडे 1/1/2018 पासून असणे आवश्यक आहे. जर या डोमॅसाईल सर्टिफिकेटवर बारकोड असेल तर म्हाडा या डोमॅसाईल सर्टिफिकेटला अधिकृत मानेल. ते सर्टिफिकेट आपल्याला खाली दिलेल्या ब्राउज अँड अपलोड येथे क्लिक करून ते सर्टिफिकेट आपल्या डिव्हाइसवरनं अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर त्याला व्हेरीफाय करायचे आहे. जर तुमचा आधारवरील ॲड्रेस व सध्या राहत असलेला ॲड्रेस हा वेगळा असेल तर तो या टॅबमध्ये नमूद करायचा आहे. आपण यसवर क्लिक करून तुमचा सध्याचा ॲड्रेस इथे आपण फिल करू शकतो. अर्जदाराचा ॲड्रेस नो असेल तर नो वर क्लिक करून प्रोसीड टॅबवर क्लिक करायचे आहे. युअर मॅरिटल स्टेटस या टॅबमध्ये आपणास 4 सिलेक्शन पाहायला मिळतील. अनमॅरिड, DOC, विडो आणि मॅरिड. तर अर्जदाराने आपल्या मॅरिटल स्टेटसप्रमाणे याला सिलेक्ट करायचे आहे. जर अर्जदार हा मॅरिड असेल तर त्याने मॅरिडवर क्लिक करायचे आहे व आपल्या जोडीदाराचा आधार व पॅन हा डिजिलॉकरवर अपलोड करून ठेवायचा आहे. जर अर्जदार हा मॅरिड नसेल तर त्याने यापैकी एक ऑप्शन निवडून त्याप्रमाणे रिक्वायर्ड डॉक्युमेंटची पूर्तता करायची आहे. तर आपण पाहू आता अर्जदार जर DOC असेल तर त्याने डिवोर्स पेपर येस टॅबवर क्लिक करून सबमिट करायचे आहे. जर अर्जदार रिसेंटली DOC असेल तर त्याला ते नंतरही अपलोड करता येतील. पण अलोकेशनच्या आधी त्याने ते अपलोड करणे गरजेचे आहे. अर्जदार जर विधवा असेल तर आपल्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र यस टॅबवर क्लिक करून अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर प्रोसीड टॅबवर क्लिक करायचे आहे. अर्जदार अनमॅरिड असल्यास त्याने अनमॅरिड टॅबवर क्लिक करून प्रोसीड टॅबवर क्लिक करायचे आहे. इन्कम डिटेल्स अर्जदाराला लास्ट फायनान्शियल इयर हे सिलेक्ट करून सेल्फ इन्कम इथे फिल करायचे आहे. जर अर्जदाराकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर त्याने इन्कम सर्टिफिकेटवर सिलेक्ट करायचे आहे. जर अर्जदाराकडे ITR रिटर्न फाईल केलेला असेल तर त्याने इन्कम टॅक्स वेबसाईटचे युजरनेम व पासवर्ड म्हाडाला
लॉग इन करून खालील दिलेल्या आय ॲग्री अँड फेच वाल्या 2 सिलेक्शनवर क्लिक करून प्रोसीड करायचे आहे. माझ्या माहितीस्तव ITRद्वारे उत्पन्न लगेच व्हेरीफाय होऊन जाते. जर अर्जदाराकडे आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा असेल तर त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे. तो अपलोड करताना आपण इन्कम सर्टिफिकेटला सिलेक्ट करायचे आहे व ब्राउज अँड अपलोड टॅबवर क्लिक करून आपल्या मोबाईल अथवा लॅपटॉपमधनं तो डॉक्युमेंट सिलेक्ट करून त्याला अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर आपल्याला प्रोसीड टॅबवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ते सर्टिफिकेट आपले सबमिट होईल. तर मित्रांनो, आत्तापर्यंत मी म्हाडा रजिस्ट्रेशन प्रोसेसबद्दल जेवढी माहिती सांगितली आहे ती तुम्हाला समजली असेल असे समजून आपण समोरील माहिती आता पाहूया. तर यानंतर आपल्याला आपण कुठल्या कास्ट कॅटेगरीत आहात म्हणजेच की अर्जदाराला अर्ज कुठल्या कास्ट प्रवर्गातनं करायचा आहे त्याचं त्याला इथे सिलेक्शन करायचं आहे. SC, ST, NT, DT आणि ओपन या 5 टॅबमधनं आपल्याला आपली कॅटेगरी निवडायची आहे. जर अर्जदार हा जात प्रवर्गातून अप्लाय करणार असेल तर त्याला कास्ट व्हॅलिडिटी लागेल. यानंतर अर्जदार जर फिजिकली हँडिकॅप असेल तर त्याच्याकडे UDID कार्ड व UDID असणे आवश्यक आहे. अर्जदाराला फिजिकल हँडिकॅप कॅटेगरीतनं रिझर्वेशन हवे असल्यास ते या प्रोसेसमुळे कन्फर्म होईल. या ठिकाणी अर्जदाराला यस टॅबवर क्लिक करून त्याचा UDID कार्ड येथे अपलोड करून व्हेरीफाय करायचा आहे. जर अर्जदार फिजिकल हँडिकॅप नसेल तर त्याने नो टॅबवर क्लिक करून व्हेरीफाय या टॅबवर क्लिक करायचे आहे. अर्जदार जर फ्रीडम फायटर असेल तर त्याने खाली दिल्याप्रमाणे यस किंवा नो सिलेक्ट करून प्रोसीड टॅबवर क्लिक करायचे आहे. जर अर्जदार एक्स सर्व्हिसमन असेल तर यस आणि अर्जदार एक्स सर्व्हिसमन नसेल तर नो वर क्लिक करून तो प्रोसीड करायचे आहे. जर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी डिफेन्समध्ये असेल तर त्याला इथे यस करायचे आहे व जर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी डिफेन्समध्ये नसतील तर नो करून प्रोसीड टॅबवर क्लिक करायचे आहे. जर अर्जदार हा आर्टिस्ट या कॅटेगरीतून सवलत घेऊ इच्छित असेल तर त्याकडे आर्टिस्ट सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. सर्टिफिकेट असेल तर यस टॅबवर क्लिक करून अपलोड करून प्रोसीड करायचे आहे अथवा नो वर क्लिक करून प्रोसीड करायचे आहे. जर अर्जदार जर्नलिस्ट कॅटेगरीतनं रिझर्वेशन घेऊ इच्छित असेल तर अर्जदाराला जर्नलिस्ट सर्टिफिकेट हे सबमिट करायचे आहे. यस टॅबवर क्लिक करून ते अपलोड करायचे आहे व प्रोसीडवर क्लिक करायचे आहे अथवा जर अर्जदार जर्नलिस्ट नसेल तर नो टॅबवर क्लिक करून प्रोसीड करायचे आहे. जर अर्जदार MP, MLA, MCA कोट्यातून ॲप्लिकेशन करू इच्छित असेल
तर यस टॅबवर क्लिक करून प्रोसीडवर क्लिक करायचे आहे अथवा अर्जदाराला नोवर क्लिक करून प्रोसीडवर क्लिक करायचे आहे. जर अर्जदार हा प्रधानमंत्री आवास योजनेत रजिस्टर असेल तर त्याने यस टॅबवर क्लिक करायचे आहे अथवा नो टॅबवर क्लिक करून प्रोसीड करायचे आहे. यानंतर आपण आपल्या प्रोफाईलवर येऊ. ही होती मित्रांनो म्हाडा रजिस्ट्रेशन प्रोसेस. धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि दिलेली माहितीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, हा व्हिडिओ शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ पाहून लाभ होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओत.